नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा उद्देश ठेवून राज्य सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली आहे। मात्र याचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे देखील आवश्यक आहेत। राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा उद्देश ठेवून राज्य सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली आहे। त्या अंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणांना 8,000 रुपये, तसेच पदवीधर तरुणांना 10,000 रुपये महिन्याला दिले जाणार आहेत। तर 12वी उत्तीर्ण ITI प्रमाणपत्र धारक, पदविका धारक, पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। राज्यातील नामांकित उद्योगामध्ये या तरुणांना 6 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहेत। योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्षापर्यंत असावे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पुरावा लागणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार असून त्यावेळी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे। तर ती कोणती कागदपत्रे लागणार आहे, तसेच या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते पाहणार आहोत। तर पहिला आहे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वयाचे प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते पासबुक हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तर त्यासाठी कोण पात्र असणार आहे ते बघूया। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरा आहे, या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुणच किंवा विद्यार्थी पात्र असतील। अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे। शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी। या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील। अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही लाडका भाऊ योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, अर्ज करतेवेळी काळजी घेतली पाहिजे की हे कागदपत्र असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।